आज दिवसभर खूप आभाळ आलं होतं आणि गरम पण खूपच होत होतं. तर आमच्या ऑफिसकडे तर खूपच पाऊस झाला होता, पण इकडे तळेगावला थोडा कमी झाला होता. आणि संध्याकाळी तर पावसाचं वातावरण झालं होतं आणि थोडाफार पाऊस येऊन गेला होता. तर बघा किती छान वातावरण झालं होतं आणि एकदम थंड हवा सुटली होती. कितीही पाऊस येऊ द्या किंवा काय, घरातलं काम तर आपल्याला करणंच आहे. तर किराणा आणून ठेवला होता, 2 दिवस झाले होते, पण भरला नव्हता. म्हटलं तर डबेही घासून घेतले होते, तर सगळा किराणाही भरून घेतला. आणि ऑफिसला मला 2 दिवस सुट्टी असते, पण माझी कामं संपत नाहीत. आणि इथे 2 दिवस झाले होते, किराणा आणून ठेवला होता. म्हटलं तर आज भरूनच घेऊया. घरात एवढी छोटी मोठी कामं असतात की संपतच नाही आणि दिसत पण नाहीत किती कामं असतात ती. सगळा किराणाही भरून घेतला आणि मग डबे लावून घेतले. कितीही लक्ष देऊन लिस्ट बनवली तर काही ना काही विसरते. तर आज मी तर देवाच्या तेलाची बॉटल विसरली होती आणि खोबरं पण विसरली होती. तर रात्री मी मटकी भिजत घातली होती आणि सकाळी नितळायला ठेवली होती. तर मी तर पुरण चाळणी तर ठेवली होती, पण एवढे मस्त कोंब आले होते ना, तर मग असं वाटतं मटकीचं कालवणच करावं. डिमार्टला गेल्यानंतर खूप काही घ्यावं असं वाटतं, पण आपलं बजेट बघूनच वस्तू घ्यायची असतात. तरी पण मी छोट्या 6 भरण्या घेतल्या, तर म्हटलं छोट्या मोठ्या काही पण वस्तू ठेवता येतात त्यामध्ये. तर संध्याकाळी मस्त मटकीची भाजी, बाजरीची भाकरी आणि जिरा राईस केला होता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि या जेवायला.